महाराष्ट्र शासनाच्या अर्ध आणि सांख्यिकी विभागांतर्गत 1905 जागांसाठीचा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ निर्णय जो आहे शासन निर्णय हा जाहीर झालेला आहे. कालचा शासन निर्णय पाहू शकता 17 जानेवारीचा. या अंतर्गत अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्हा नियोजन समित्या, सहायुक्त नियोजन, विभागीय आयुक्त कार्यालयास मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृती आराखडा कक्ष यांच्या कार्यालयासाठी आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध हा जाहीर करण्यात आला आहे. नियोजन विभागांतर्गत आता अधिकृत जो शासन निर्णय आहे सोमवारपर्यंत अधिकृत जे वेबसाईट आहे शासन निर्णयाची या वेबसाईटवर जारी केलं जाईल. तत्पूर्वी ही जी 1901 जागांसाठीची जी भरती आहे यामध्ये कोणकोणत्या रिक्त पदांसाठीची जाहिरात येईल, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असेल, त्याचबरोबर ही भरतीची जाहिरात परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल, सरळ सेवा असेल का MPSC मार्फत, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे यामध्ये बदल करण्यात आला आहे, त्याबद्दलचा आकृतीबंध हा जाहीर झालेला आहे. शासन निर्णय 19 तारखेपर्यंत अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. तर महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने 17 जानेवारीला हा निर्णय घेतलाय. अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय, ज्यामध्ये अर्ध आणि सांख्यिकी संचालय हे नाव आणि सांख्यिकी आयुक्तालय असं करण्यात आलं आहे. या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर या निर्णयासोबतच विविध कार्यालयांसाठी 1901 पदांसाठीचा आकृतीबंध हा सुधारित आकृतीबंध हा जाहीर करण्यात आला आहे, मंजूर करण्यात आला आहे. आता ह्या पद जे आहेत जिल्हा नियोजन समित्या, सहाय्यक नियोजन, विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृती आराखडा या कार्यालयांसाठी आवश्यक आहे. हा निर्णय जो आहे नियोजन विभागाकडून आलेला असून लवकरच या संदर्भातला जो ठराव आहे GR हा जारी केला जाईल अधिकृत वेबसाईटवर. तर आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर भरती प्रक्रियेची सगळ्यात पहिली पायरी असते, म्हणजे पाहू शकता 100% ही भरती प्रक्रिया येणार, कारण शासनामार्फत आकृतीबंध हा जो आहे मंजूर करण्यात आला आहे, कारण त्यानंतरच जाहिरात येण्याची शक्यता निर्माण होते. आकृतीबंध मंजुरीनंतरची जी भरती प्रक्रिया आहे ही कशी असेल ती सुद्धा पाहून घेऊयात. आकृतीबंध मंजूर झाल्यावर थेट 1901 पदांची जाहिरात भरती होणार नाही. यामध्ये प्रक्रिया जी आहे रिक्त पदांवर किती रिक्त जागा आहेत त्या विभागाअंतर्गत त्या विभागावर अवलंबून आहे. समजा पाहू शकता आता यामध्ये भरलेली आणि रिक्त पदे तुम्ही तपासू शकता. या संदर्भात जर RTI फाईल केला तर यामध्ये या विभागाअंतर्गत एकूण किती जागा रिक्त आहेत, कोणकोणत्या पदांसाठीच्या जागा रिक्त आहेत याची सगळी माहिती आपल्याला समजून येईल. तर विभागाची एकूण स्ट्रेंथ म्हणजे 1901 पदांसाठीची हा आकृतीबंध मंजूर झालाय. त्यापैकी किती पदं ही पोस्ट जे आहेत, कोणकोणते पोस्ट या पदे जी आहेत ही भरलेली आहेत आणि किती रिक्त आहेत हे तपासावं लागतं. आणि त्या अंतर्गत रिक्त पदांचा जो माहिती उपलब्ध झाल्यानंतरनं जी पदे असतील त्यावर जी जाहिरात आहे ही जाहीर केली जाईल. उदाहरणार्थ पाहू शकता जर 1900 पदांची ही पदे असतील, भरलेली असतील आणि फक्त एकच जागा हे रिक्त असेल, म्हणजे फक्त त्या एक पदासाठी जाहिरात येईल. आणि जर समजा 1000 पदे भरली असतील आणि 901 सध्या रिक्त असतील तर त्यापैकी 80% साठी जाहिरात येऊ शकते, म्हणजे 901 पदांसाठीची जाहिरात येऊ शकते. आता पुढची प्रक्रिया आकृतीबंध मंजूर झालाय म्हणजे 1901 जागांसाठी बिंदू नामावली तयार केली जाईल. आता बिंदू नामावलीमध्ये काय होतं तर रिक्त पदांमध्ये SSC, SC आहे, ST आहे, महिलांसाठी, माजी सैनिकांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी, भूकंपग्रस्त इत्यादी जे आरक्षण आहे या आरक्षणानुसार रिक्त जागांची विभागणी जी आहे ही केली जाते. त्याच्यानंतर जर काही बदल असतील सेवा प्रवेशमध्ये तर सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल केले जातील, अपडेट केले जाईल. जुने नियम असतील ते अपडेट होऊ
होऊ शकतात, ज्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार यामध्ये काही बदल हवा असेल तर तो आवश्यक बदल केला जाऊ शकतो. आता मंत्रिमंडळाची निर्णय जो आहे, मंजुरी ही मिळाली आहे. म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यावरच ही जाहिरात येते. हा सर्वात कठीण टप्पा होता आणि तो पूर्ण झाला आहे. म्हणजे जाहिरात ही 100% येणार आहे. आता बिनूनमावली आणि सेवा नियम हे प्रशासकीय काम पुढचं असतं, ते प्रशासकीय काम केलं जातं. महत्त्वाचं असतं म्हणजे आकृतीबंध मंजूर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तो निर्णय झालेला आहे. पुढचं काम जे आहे 1 ते 2 दिवसामध्ये प्रशासकीय स्तरावर होऊ शकतं, पण आकृतीबंधाशिवाय जाहिरात शक्य नाही. म्हणून हा सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचा असा निर्णय होता. त्यामुळे 1901 पदांसाठीची मोठी जाहिरात येणार नाही, फक्त जी काही पदे रिक्त असतील त्या पदांसाठीचीच जाहिरात येईल. 2023ला याबाबतची भरती झालेली होती, तर त्याबाबतची माहिती आपण चेक करूयात. 2023मध्ये या विभागात मोठ्या प्रमाणावर भरती झाली होती. या आगामी भरतीचा तुम्हाला त्यामधून अंदाज येऊ शकतो. यामध्ये 2023मध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब साठीची 14 वेतन श्रेणी होती, 39 पदे भरली होती. PSI STI एसओ स्तराची चांगली पदे होती. त्याच्यानंतरनं सांख्यिकी सहाय्यक गट क साठी S10 वेतन श्रेणी एकूण 94 पदे या अंतर्गत भरली होती. त्यानंतरनं पाहिलं तर अन्वेषक गट क संवर्ग जवळपास 127 पदं ही भरण्यात आली होती. तर 2023मध्ये पाहिलं तर याच पद्धतीची समान पदं ही येण्याची शक्यता आहे, कारण हा आकृतीबंध नवीन अपडेटेड आहे, सुधारित आहे. आता पदानुसार जर शैक्षणिक पात्रता ती सुद्धा आपण पाहून घेऊयात. तर 2023च्या जाहिरातीप्रमाणे जी पात्रता होती यामध्ये काही बदल होऊ शकतात, पण तरी अंदाजे त्याच पद्धतीने असेल. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब साठी सांख्यिकी असेल, बायोमेट्रिक, गणित, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आहे, गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य या पदव्युत्तर पदवी आवश्यक असेल. या पद्धतीची शैक्षणिक पात्रता असेल. एकूण जागा ज्या आहेत 2023मध्ये 39 जागांसाठीची झाली होती. सांख्यिकी सहाय्यक गट क साठी गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, इकॉनॉमिक आहे. त्याच्यानंतर मास्टर्स 85% सहपदवी, एकूण 94 जागा होत्या. आणि अन्वेषकसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे. गट क संवर्ग सरळ सेवा TCS IBPS द्वारे सुद्धा कदाचित घेतली जाऊ शकते. 127 जागा होत्या. यावेळेला कदाचित जागा जास्त असू शकतात आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा तुमच्या समोर आहे. 10वी पास असणं आवश्यक आहे अन्वेषक पदासाठी. तर उच्च जे मोठी पदे आहेत त्यांच्यासाठी मास्टर्स आवश्यक आहे आणि सगळ्यात कमी याच्यापेक्षा अजून वेगवेगळी पदे असतील त्यासाठी 10वी तुमची पुरेशी असणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे सेवा प्रवेश नियम अपडेट झाल्यानंतर काही पदांसाठीचे शैक्षणिक पात्रतेमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, मात्र जास्त बदल होणार नाही आहे. त्यामुळे नवीन या वर्षीची जाहिरात वाट पाहणं आवश्यक आहे. आता लोकांचं म्हणणं असं आहे की 1901 पदांची मोठी भरती येईल, पण असं नाही आहे. पाहू शकता फक्त रिक्त पदे जी आहेत त्या रिक्त पदांपुरतीच जाहिरात येईल. ज्या ज्या विभागामध्ये समजा 500 जागा टोटल आहेत, 250 जागा भरलेत, 250 जागा रिक्त आहेत, तर फक्त 250 जागांचीच जाहिरात येणार. अशा पद्धतीची जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यासाठी बिनूनमावली आणि सेवा प्रवेश नियम अपडेट होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सध्याच्या परिस्थिती पाहता थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे मार्चपर्यंत सांख्यिकी विभागाची मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि हा निर्णय MPSC सारख्या परीक्षांसाठी तयार करणाऱ्या साठी मोठी संधी आहे, कारण यात ग्रुप B आणि Cची पदे असणार आहेत. त्यामुळे ही चांगली संधी सगळ्यांसाठी असणार आहे. लवकरच जाहिरात जी आहे 1901 पदांसाठीची जाहिरात जाहीर केली जाईल. सगळ्यात महत्त्वाचा कठीण असा टप्पा मंत्रिमंडळ निर्णय, शासन निर्णय, आकृतीबंध मंजूर झालेला आहे, जाहीर झालेला आहे. लवकरच अधिकृत GR अधिकृत वेबसाईटवर जारी होईल, तेव्हा सुद्धा आपण कोणकोणती पदे आहेत त्याचे अपडेट देणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.